राज ठाकरे यांनी गंगा नदीवरती एक वक्तव्य केलं नाही, गंगा नदीवर नाही, ते कुंभावर केलंय. कुंभावर केलंय. कुठे श्रद्धा असते का असं त्यांनी म्हटलं. नाही, त्यांनी असं केलं, असं हे जर आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं. आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो. हे पण त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिम्मत लागते सगळं बोलायला, आपल्या मनातनं बोलताना हिम्मत लागते. आम्ही कदरू झालो आहोत, आम्ही छंड झालो आहोत, आम्ही बोलायला पण घाबरतो की नको आपल्या मागे लागतील. बिंदास बोललेत राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे. म्हणजे योग्य कुठेतरी प्रबोधनकार आठवले माझा आता ते उशीर मागे नाही, त्याच्या डेअरिंगला सलाम आहे. पण सर ते नदी प्रदूषणाबद्दल बोलले ते त्याच्या डेअरिंगला सलाम आहे. बाकी मला याच्यावरती अजून काही बोलायचं नाही. राज ठाकरेच्या डेअरिंगला. सर पण याला जोडून आता चर्चा पण सुरू झाली आहे की भविष्यात राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत ते मला त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. तुम्ही स्वप्नरंजन करत राहा. पत्रकारांचं काम आहे स्वप्न पाहणं. तुमच्या स्वप्नावरच महाराष्ट्र झगतो, तारतो, मोठा होतो, खाली येतो. त्यामुळे तुम्ही स्वप्न बघत राहा. पण मी परत एकदा रिपीट करतो की त्यांनी जे काल वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या हिमतीबद्दल त्यांना मानाचा मुद्रा.